संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा 22 जुलैला जन्मदिवस होता आणि आपले दिवंगत नेते अजितदादाची जयंती होती आणि या 22 जुलैच्या दिवसापासून 2 ऑगस्टपर्यंत आज शेवटचा दिवस आहे। या दिवसापर्यंत राज्यामध्ये संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियान व्हावे आणि या अभियानाच्या माध्यमातून या राज्यातल्या 10 लाख परिवारांना विविध योजनांचा लाभ राज्यातल्या विविध खात्यांनी द्यावा अशी योजना राज्य सरकार म्हणून आम्ही तयार केली आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज रत्नागिरीमध्ये आजच्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास 2300 लाभार्थ्यांना विविध योजनेच्या लाभातून आपण आता या शिबिराची योजना तयार केली आहे। खरं तर आज रत्नागिरीची माती ही रत्नाची खाण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले आणि खरं तर या स्वराज्याच्या इतिहासातनं आपली ही पिढी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान प्रशासन जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं ते प्रशासन या महाराष्ट्रात पुन्हा यावं या भावनेने आमचं सरकार देवेंद्रजी माननीय एकनाथजी सुनेत्राताई पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आहे आणि सोबतच लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आणि लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वाभिमान जागवण्याचंही काम या ठिकाणी आपण सर्व करतो आहे। खरं तर या भूमीत माननीय उदय सामंतजींनी उल्लेख केल्याप्रमाणे वीर सावरकरांची भूमी आहे। या भूमीतनं आपल्याला खऱ्या अर्थाने जी ऊर्जा मिळतं ती ऊर्जा महाराष्ट्राला मजबूत करण्याच्या दिशेने आपला रत्नागिरी जिल्हा काम करतो आहे। महाराष्ट्राला ऊर्जा देण्याचं काम रत्नागिरी जिल्हा करत आहे। खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना या जिल्ह्याचा अभिमान आहे। आज या ठिकाणी खरं तर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये नवी क्रांती आणण्याकरता एक प्रचंड मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या विकासाची ज्यांनी घेतली आहे। आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार एकनाथ शिंदेजी सुनेत्रा पवारजी यांच्या माध्यमातून या राज्याला खऱ्या अर्थाने उद्योग नीती कशी असली पाहिजे या राज्याच्या वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात AI पासून तर डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नव्या नीती या राज्यामध्ये आणण्याचा आणि डावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत बसून या राज्याला सर्वात जास्त गुंतवणूक आणण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये प्रचंड या ठिकाणी मजबूतीने काम करणारे उद्योगमंत्री आणि ज्यांनी माझ्या महसूल मंत्री म्हणून कार्यकाळामध्ये 97 कॅबिनेट ज्या झाल्यात त्या कॅबिनेटमधनं सर्वात जास्त कॅबिनेटचे प्रस्ताव MIDC करता जागा माझ्याकडनं मंजूर करून घेतल्या त्याबद्दल असे नेते माननीय उदय सामंतजी, आपले अध्यक्ष अस्मिता केंद्रेजी, आपले आमदार प्रसाद लाडजी ज्यांच्याकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागातल्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या या महाराष्ट्रातल्या सर्व डिपार्टमेंटच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आहे। आमचे आमदार प्रमोद जठारजी, भास्कर जाधवजी, या ठिकाणी शेखर निखमजी, किरण सामंतजी, आपल्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वेजी, आपले प्रशांत यादवजी, सतीश मोरेजी, आपले जिल्हाधिकारी मनोज जिंदालजी, आपले SP नितीन बगाटे आणि आपल्या जिल्हा परिषदेचे CO वैद्य रानडे
समोर अनेक मान्यवर बसलेले आहे, मागे अनेक मान्यवर बसलेले आहेत. सर्वांची नावं मी घेऊ शकलो नाही, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपली सर्वांची क्षमा मागतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजस्व अभियान हे घेण्याचा निर्णय होत असताना हाच निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार जे गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख काम करण्याचा जो आम्ही संकल्प केला आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी संविधानाने जे लोकांचे हक्क आहे ते कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे. आणि म्हणून या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपल्या सरकारने काम करावं आणि तहसील कार्यालयात जनतेने जाण्याऐवजी तहसील कार्यालयांनी जनतेमध्ये जावं, सरकारने समाजासमोर जाऊन त्या ठिकाणी सर्व योजना पूर्ण कराव्या, ही भूमिका यामधली आहे. आणि म्हणून या ठिकाणी या योजनेची तयारी झाली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये महसूल खात्याच्या सर्व कोतवालपासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, विभागीय आयुक्तापासून तर आमच्या महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी या महसुली अभियानात काम केलं. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या सर्व समाजाला, सर्व व्यक्तीला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे. खरं तर जी उदय सामंतजींनी सांगितले खरं आहे, अनादिकालापासनं तसं सर्वच खात्याला महत्त्व आहे. उद्योग खातंही महत्त्वाचं आहे, महिला बालकल्याण खातं महत्त्वाचं आहे, आदिवासी विभागाचं खातं महत्त्वाचं आहे. सर्वच खाते 48 खातेही महत्त्वाचे आहे. पण 2 विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक विभाग म्हणजे आपल्या 14 कोटी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाच्या रक्षणाकरता काम करणारं पोलिसांचं खातं, जे गृह खातं आहे, जे माननीय मुख्यमंत्री सांभाळतात आहे. आणि दुसरं महत्त्वाचं 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणारं, तुमची जमीन, या 14 कोटी जनतेची जमीन, जी शेतजमीन आहे आणि आपले घरं, आपली प्रॉपर्टी, आपले प्लॉट्स, जे काही तुमची प्रॉपर्टी आहे याचे जतन करण्याचं काम, याला सांभाळण्याचं काम, जनतेची प्रॉपर्टी कायम ठेवण्याचं काम, जनतेशी कुठलीही बेईमानी न होऊ देता त्या जनतेला त्याची मालमत्ता ही या ठिकाणी त्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही महसूल खात्यावर आहे. आणि म्हणून या 2 खात्याच्या माध्यमातून अनादिकालापासून या ठिकाणी समाजाला आपण पुढे नेण्याचं काम करतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनीचे प्रश्न असतील, कुटुंबाच्या घराचे प्रश्न असतील, आदिवासी बांधवाच्या हक्काचे प्रश्न असतील, महिला विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नाला निगडीत असलेलं महसूल खातं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी जोडणारं आणि सर्वसामान्य जनतेला, शेतकरी, शेतमजुराला न्याय देण्याकरता काम करण्याची जबाबदारी ही महसूल खात्याची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे की आमचे जिल्हाधिकारी, आमच्या CO आणि आमच्या संपूर्ण विभागाच्या संपूर्ण टीमनी या ठिकाणी ज्या विभागाचे स्टॉल लागलेले आहेत त्या सर्व विभागांनी, मग त्या ठिकाणी ग्रामविकास विभाग आहे, कृषी विभाग आहे, या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग आहे, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, या सर्वच विभागांनी या राज्यामध्ये प्रचंड काम सुरू केलं. आणि आमचे जिल्हाधिकारी जिंदाल आणि आमच्या या ठिकाणी CO या ठिकाणी वैद्यजींनी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये 2,72,285 परिवारांना या 1.5 वर्षामध्ये आमच्या समोर बसलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लाभ मिळवून देण्याचं या ठिकाणी काम केलं आहे. खरं तर एकट्या रत्नागिरीच्या भागामध्ये दाखल्याची संख्या 1 लाखाच्या वर बाकी होती, ती आता पुढे नेण्याचं काम त्या लोकांनी केलं. आणि म्हणून या शिबिराच्या माध्यमातून या स्थानिक उत्पादनाला वाव मिळण्याकरता बचत गटांचा जो सहभाग या ठिकाणी होतो आहे, त्या बचत गटाच्या सहभागाचाही या ठिकाणी महत्त्वाचा रोल या ठिकाणी राहिला आहे. आणि म्हणून आमचा दावा नाही आहे की आम्ही सारं बदलून टाकू, आमचा दावा नाही की आम्ही सारं बदलवू, पण आमचा दावा आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे मतं घेताना आमच्या 3ही पक्षाच्या महायुतीने जे वचन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही जनतेमध्ये गेलो रत्नागिरीच्या, तेव्हा महायुतीच्या सर्व आमदारांनी एक संकल्पनामा दिला, वचननामा दिला, जाहीरनामा दिला. जो वचननामा, जो जाहीरनामा उदय सामंतजींनी दिला, जो किरणनी दिला, जो या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी दिला, तो शेखर निकमनी दिला, तो जाहीरनामा हाच होता की महाराष्ट्राचा जर महायुती सरकार आलं तर हे महायुती सरकार आपल्या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही,
हा वचननामा आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांनी आम्ही सर्वांनी दिला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि अजितदादा पवार असताना या महाराष्ट्राला जे वचन दिलं होतं की या महाराष्ट्रातल्या 56 लक्ष शेतकऱ्याचं 33,000 कोटी रुपयाचं कर्ज आमचं सरकार माफ करेल आणि मला याचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजींनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि आज या ठिकाणी 36,000 कोटी रुपये आपल्याला आता डिस्बर्समेंट चालू झालं. पहिल्या 2 याद्या आता महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेत पोहोचल्या आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्देश दिले आहेत की शेतकरी कर्जाच्या ज्या याद्या आहेत, ज्यांना कर्ज माफ होणार आहे त्या सर्व याद्या तिथल्या सहकारी संस्थांमध्ये, बँकामध्ये, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालयात, तलाठी कार्यालयामध्ये डिस्प्ले करून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यांना त्या ठिकाणी ते कळवलं गेलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या विजेच्या पंपाचं विजेचं बिल आमचं सरकार माफ करेल. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपये वीज बिल माफ केलं आणि आज शेताच्या पंपामध्ये कुठलंही वीज बिल शिल्लक नाही आणि पुढचं जोपर्यंत आमचं सरकार आहे या राज्यातल्या शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा विचार आम्ही केला. एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये एक महिला विधेयक आणलं आणि आमच्या महिलांना, बहिणींना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. केवळ शेतकरी महिला आहे म्हणून नाही, एखाद्या महिलेच्या नावानं 7/12 आहे, त्यांच्याजवळ जमीन आहे म्हणून नाही, तर शेतीमध्ये काम करणारी महिला, शेतमजूर महिला जरी असेल, ती शेतीमध्ये कामाला जात आहे पण तिच्याकडे काहीच त्या ठिकाणी आधार नाही आहे. एखादा उद्योग त्या ठिकाणी आमची बहीण करते आहे, तिच्याकडे आधार नाही आहे. अशा वेळी राज्याच्या सरकारने, आमचे देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजींनी आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि या राज्यामध्ये आता शेतीमध्ये काम करणारी शेतमजूर महिला असेल तरी तिला शेतकरी दर्जा देण्याचं कार्य आमच्या सरकारने केलं. आणि आता लवकरच उदयजी, आपल्याला किरणजी, शेखरजी, आपल्या सर्वांना, प्रसादजी, आपल्या सर्वांना आता घरोघरी जायचं आहे. आमच्या शेतकरी महिला दर्जाचं कार्ड आमच्या प्रत्येक बहिणीला मिळालं पाहिजे, जेणेकरून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना या आमच्या शेतमजूर महिलांना मिळाल्या पाहिजे. याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. खऱ्या अर्थाने मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रचंड बाबी या जिल्ह्यामध्ये करायच्या आहेत. या जिल्ह्याला आम्हाला समोर न्यायचं आहे. हे करत असताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमचं महसूल खातं, आमच्या राज्यातले सर्वच खाते या ठिकाणी आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे. आज परवा SIR सुरू आहे. SIR म्हणजे प्रत्येकाला आपलं नाव मतदार यादीत आणायचं आहे. जे जे लोक रत्नागिरीमध्ये राहतात त्या सर्वांनी आपले मतदाराची नोंदणी, कारण जुनी मतदार यादी स्क्रॅप झाली आहे, आता नव्याने मतदार यादी होणार आहे. या यादीमध्ये कुठल्याही मृत व्यक्तीचं नाव राहणार नाही आहे. या यादीमध्ये या जिल्ह्यामध्ये कोणी घुसखोरी केली असेल त्याचं नाव राहणार नाही आहे. रत्नागिरीचा राहणारा, जन्म झालेला व्यक्ती या यादीमध्ये येणार आहे. आणि म्हणून SIRची प्रक्रिया जी सुरू आहे, या प्रक्रियेमध्ये चिपळूण मतदार, चिपळूण जो आपला विधानसभा आहे, मी चिपळूण विधानसभेचे आमचे AIDU आणि टीमचं अभिनंदन करतो की चिपळूण विधानसभेच्या AIDU आणि प्रांताने या ठिकाणी राज्यात पहिला मतदारसंघ आणलेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या प्रांताचं आणि टीमचं अभिनंदन करतो. एवढंच नाही तर दापोलीचा मतदारसंघ या ठिकाणी तिथले प्रांत आणि टीम आहे, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी राज्यामध्ये दुसरा मतदारसंघ म्हणून या ठिकाणी पुढं आणलेला आहे. आणि गुहागर आणि राजापूर तिसरा आणि चौथा. महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक SIRमध्ये कोणी मिळवला तो रत्नागिरी जिल्ह्याने मिळवला. याबद्दल कलेक्टर आपल्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने प्रचंड ताकदीने आमच्या टीमनी काम केलं. उदयजी, खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो आकृतीबंध आम्ही मंजूर केला, उदयजींनी सांगितलं खरं आहे, केवळ अधिकाऱ्याकडनं कामाचीच अपेक्षा करायची का? त्यांच्या जीवनामध्ये आपण उभं झालं पाहिजे.
आम्ही हे मानणारे आहोत की काम करताना अनावधानाने किती चुका झाल्या तरी सरकारने माफ केल्या पाहिजे. शेवटी काम करणारे लोकच चुका करतात. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी अनावधानाने चूक केली असेल त्या अधिकाऱ्यांना क्षमा आहे. उद्देश ठेवून काम केलं असेल तर कुठलीही क्षमा नाही आहे. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की हे गोष्ट खरी आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये उदयजी आपण 135 ॲडिशनल कलेक्टरला सिलेक्शन ग्रेड दिले आणि त्यापैकी मागच्या टीममध्ये 18 लोक आय एस झाले आणि आता 12 लोक पुन्हा आय एस होणार आहेत. या ठिकाणी आमच्या ॲडिशनल कलेक्टरला आम्ही दर्जा दिला. परवा तर मी शेवटची यादी दिली, म्हणजे या वर्षीची यादी केली, त्यामध्ये 18 आमचे ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड झाले. त्यापैकी 4 लोक हे 31 तारखेला रिटायर झाले. पण रिटायर होण्याच्या 5 वाजताच्या पूर्वी त्याला दर्जा देऊन रिटायर करण्याचं काम आम्ही केलं, जेणेकरून त्या व्यक्तीला पुढच्या काळामध्ये सन्मानाने त्या ठिकाणी तो अधिकारी जेव्हा रिटायर झाला, घरी जाता आता रिटायरमेंटचं दुःख होतं, पण घरी जाता आता प्रमोशन घेऊन घरी गेले. खऱ्या अर्थानं ही भूमिका आम्ही पार पाडली. या राज्यामध्ये प्रांत असतील, तहसीलदार असतील, कोतवाल असतील, त्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आमच्या महसुली अधिकाऱ्याचा उदयजी 1965च्या पासून त्यांना त्या ठिकाणी त्यांची नियमावलीच बदलत नव्हती. पण 50 वर्षानंतर या राज्यामध्ये पहिल्यांदा आकृती बंद आणि आमच्या महसुली अधिकाऱ्यांचे ॲडिशनल कलेक्टर असतील, ADO असतील, तहसीलदार असतील, या सर्वांचे महसुली समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या या ठिकाणी सेवा शर्ती अटी नियम बदलवून या ठिकाणी नव्याने त्या जाहीर केल्या. 50 वर्षानंतर 1.5 वर्षामध्ये पहिल्यांदा आमच्या अधिकाऱ्यांच्या सेवा शर्ती नियमामध्ये आम्ही सुधारणा केली. खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचं काम केलं. आणि हेच गोष्ट खरी आहे की आमचे कोतवाल आहेत, त्यांची मागणी आहे की आता आम्हाला तलाठ्यामध्ये 20% आमचं आरक्षण द्या. तोही निर्णय आम्ही लवकरच करतो आहे. आमच्या तलाठ्याला, आमच्या कोतवालांना 20% आम्ही या ठिकाणी तलाठ्याच्या रिझर्वेशनमधनं जागा देणार आहे. कालच मी त्या ठिकाणी आमच्या विभागाशी बोलून त्यांच्याही सेवा शर्ती नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. आपल्या जिल्ह्याची मागणी होती की दापोलीमध्ये ॲडिशनल कलेक्टर कार्यालय दिलं पाहिजे. दापोलीमध्ये आता आम्ही ॲडिशनल कलेक्टर कार्यालय मंजूर केलेलं आहे आणि या ॲडिशनल कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून अर्धा जिल्हा तिकडे, अर्धा जिल्हा इकडे, जसं या ठिकाणी आमचे पालकमंत्री निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी विभाजन करू. एवढंच नाही तर आपण रायपाटण किंवा या ठिकाणी दुसरं एक गाव आलेलं आहे, 2 नावं आलेले आहेत. एक ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आपली मागणी आहे. या 2 पैकी जो त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आपली टीम ठरवेल, आमचे जिल्हाधिकारी भौगोलिक परिस्थितीनुसार ठरवेल, त्याप्रमाणे एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालयसुद्धा ॲडिशनल तहसीलदार कार्यालय देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी आता करतो आहे. एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, एक ॲडिशनल तहसीलदार कार्यालय. आणि आता प्रसाद लाडनी मागणी केलेली आहे की आमच्या चिपळूणच्या भागाला सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी प्रशासकीय मजबूतीकरण करा. मी जिल्हाधिकाऱ्याला सूचना करेल, तुम्हाला चिपळूणच्या भागात, खेडच्या भागात काही अजून सुधारणा लागेल तशी पाठवा. निश्चितपणे सरकार हे चिपळूणसाठी आणि खेडसाठी निर्णय करून देईल, याची काळजी करायची गरज नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला मजबूत करणे, कोकण हे महाराष्ट्राचं वैभव आहे, या वैभवाला पुन्हा वैभवाकडे नेणे हीच भूमिका या ठिकाणी माननीय उदय सामंतजींनी व्यक्त केली आहे. मी हीच या भूमिकेला पुढे नेतो आहे. एवढंच नाही तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की राज्यामध्ये आता उदयजी आपण मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजना आणली आहे. आज मी मालगुणमध्ये एका शेत रस्त्यावर जाऊन आलो. 650 मीटरचा शेत रस्ता आहे. तो रेकॉर्डवर नाही आहे. पत्रकार बंधूंनी नोंद घेतली पाहिजे, रेकॉर्डवरच नाही आहे. या जिल्ह्याचे जवळपास 4000 शेत रस्ते असे जे रेकॉर्डवर नाही आहे. इंग्रजाच्या काळात कधीतरी मोजणी झाली होती. इंग्रजाच्या काळामध्ये या जिल्ह्याचं मॅपिंग झालं होतं, तेव्हापासून या जिल्ह्याचं मॅपिंगच झालं नाही आहे. पण आमच्या महसूल खात्याने ठरवलं आहे पुढच्या 2 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जेवढ्या शेतजमिनी आहेत, जेवढे घरं आहेत, सर्वांचं सरकारी मोजमाप करून त्या मोजमापाची प्रत प्रत्येकाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आम्ही केला. प्रत्येकाला भूमी अभिलेख करून त्याचं CTS करून देण्याचा आम्ही निर्णय केला आहे. रत्नागिरी शहरसुद्धा आम्ही या ठिकाणी CTSमध्ये घेणार आहोत. चिपळूण शहर घेणार आहोत. या राज्याचा संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण आम्ही करणार आहोत. इंग्रजानंतर कधीच जमाबंदी झाली नाही, कधीच सेटलमेंट झालं नाही, कधीच त्या ठिकाणी या महाराष्ट्राला मोजमाप केलं गेलं नाही. इंग्रजांनी फक्त काळ्या लावून मोजमाप केलं होतं, कारण काळ्याचे मोजमाप होते. बांबू होता त्या ठिकाणी बांबूनी मोजमाप करायचे, शेतीचं मोजमाप, घराचं मोजमाप बांबूनी करायचे.
तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये कधी त्या ठिकाणी मोजमाप झालं नाही. ॲक्युरेट जमीन कुठं आहे, त्याची सीमा कुठे आहे हे माहिती नाही. आणि म्हणून या जिल्ह्याला पुढच्या 2 वर्षामध्ये उदयजी संपूर्ण मोजमाप करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. शेतकऱ्याच्या जमिनीच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्याचा निर्णय करतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक घरांचं CTS आम्ही करून देणार आहे. आणि ही सरकारी मोजणी झाल्यानंतर खरा स्वामित्व या जनतेला मिळणार आहे. खरं स्वामित्व या जनतेला मिळणार आहे. स्वामित्वाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे सर्व गावं मोजून काढणे, नक्षा योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी शहराला मोजमाप करून देणे, ही सरकारी मोजणी फिक्स झाली की यानंतर कोणतंही स्वामित्व वाचत नाही. हेच खरं स्वामित्व आहे. जोपर्यंत जमाबंदी असत नाही तोपर्यंत स्वामित्व मिळत नाही. आणि म्हणून नक्षा योजनेच्या माध्यमातून सर्व शहरं मोजमाप करणे. मी या ठिकाणी बसलेल्या सर्व आमदार महोदयाला विनंती करेल की आपण आपल्या आपल्या शहराची नक्षा योजनेमध्ये आपले शहरं हे मोजमाप करून घेतले पाहिजे. आणि या गोष्टीचा अभिमान आहे की आज आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या जिल्ह्यातले सर्व शेत रस्ते, पांदण रस्ते पुन्हा एकदा मोजमाप करून इंग्रजाच्या काळात सिंगल डॉटेड, डबल डॉटेड दाखवले आहे. या सर्व रस्त्याला पुन्हा मोजमाप करून हे संपूर्ण रस्ते खुले करणे, याचं सीमांकन करणे आणि या रस्त्याला मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेच्या माध्यमातून उदयजी आपल्याला खूप मदत करावी लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा मालगुणमध्ये तिथले आपले शेत पांदण समितीचे अध्यक्ष होते प्रसाद पाटील, ते माझ्यासोबत होते. तिथले आपले राजेश साळवी जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत होते. पूर्वा दुर्गावडी होत्या, त्यांनी त्या रस्त्याला बघितलं. जेव्हा त्या रस्त्यावर मी चालत गेलो, तिथले 50 छोटे छोटे विद्यार्थी, पहिल्या वर्गातले, दुसऱ्या वर्गातले विद्यार्थी 3.5 किलोमीटर फिरून त्या ठिकाणी मालगुणला येतात. आता खऱ्या अर्थाने एक चांगलं झालं की 650 मीटरचा रस्ता बांधल्यामुळं केवळ अर्धा किलोमीटर रस्ता हा वाडी आणि मालगुणला जोडेल, ज्यातनं या मुलांना मजबूतीनं त्या ठिकाणी आपलं शिक्षण घेता येईल. आणि म्हणून शेत पांदण रस्ता योजना आपल्याला पुढं करायची आहे, ते पूर्ण करायची आहे. उदयजी तुम्हाला मी वचन देतो, आपला रत्नागिरी जिल्हा, प्रसाद लाडजी, आपला रत्नागिरी जिल्हा पुढच्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्यातले सर्व शेत पांदण रस्ते याचं मोजमाप करायचा आहे, याच्या सीमा निश्चित करायच्या आहे. आणि मग उदय सामंतजी, आपण मोठ्या प्रमाणावर CSRचा निधी, मी तुम्हाला विनंती करेल, आपण MIDCचे संपूर्ण, आपण MIDCचे मंत्री म्हणून जे करू शकता ते राज्यातलं कुणी करू शकत नाही. MIDCच्या इतक्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे आहे. या जिल्ह्याला केवळ तुम्ही एकटा CSR वापरला MIDCचा, या जिल्ह्यातले शेतकरी तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही. या जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याला खऱ्या अर्थाने दुवा देतील. आणि म्हणून काही करायचं असेल तर शेत पांदण रस्त्याकरता CSR खर्च करा. त्या शेतकऱ्यांचं जीवनाचं परिवर्तन होईल, शेतकऱ्याच्या शेतामधली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, शेतकऱ्याच्या जमिनीच्या किमती वाढतील, त्या 10 पट होतील. आणि खऱ्या अर्थाने एक नवं परिवर्तन आपल्या कोकणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेत रस्ते बांधकाम करणे याकरता खूप मोठी मदत आपल्याला किरण सामंतजी, जे काही MIDCमध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योग येतील त्यांना CSR मागा. तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या शेत पांदण रस्त्याला मजबूत करण्याची योजना आपण तयार केला. खरं तर मी मगाशी त्या विद्यार्थ्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं, उदयजी त्यांनी सांगितलं, आपल्यालाही सांगितलं, मलाही सांगितलं, आमचे साकव तयार करून द्या. हे महसुली नाले आमच्या मालकीचे आहेत. जेवढे आपल्याला तिथे छोटे छोटे नाले दिसतात ते महसूल खात्याचे आहेत. जसे शेत रस्ते महसूल खात्याचे आहे, हे जेवढे झरे आहेत, धरणं आहेत किंवा जे आपले छोटे छोटे नाले वाहतात पाण्याने, ते महसूल खात्याच्या मालकीचे आहे. पण त्या ठिकाणी साकव बांधण्यासाठी खूप लोकांचा आग्रह आहे. माझी विनंती आहे की 1-2 मोठे CSR आणले आणि या जिल्ह्यातले सर्व छोटे छोटे साकव लोखंडाचे बांधून दिले तर विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये जाताना, इकडून तिकडे जाताना किंवा लोकांना जाताना फार मोठी योजना तयार होईल. या जिल्ह्यातले सर्व साकव उदयजी आपण बांधून दिले पाहिजे. पालकमंत्री म्हणून योजना तयार केली पाहिजे. गरज पडली तर सरकारकडनं पैसा देऊ, काही महसूल विभाग मदत करेल, पण आपण या साकव बांधकामाची लवकरच एक योजना तयार केली पाहिजे. खरं तरी गोष्ट खरी आहे की महसूल खात्याने या जिल्ह्याकरता BSNL टावर बांधण्याकरता 104 शासकीय जागा मागितल्या होत्या, त्या आपण दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकरता जे केंद्र उभारण्याच्या 14 शासकीय जागा आपण दिल्या. केंद्रीय विद्यालय संघटन नवी दिल्ली, मौजा नाचणी येथे आपण जागा उपलब्ध करून दिली. केंद्रीय विद्यालय या ठिकाणी येत आहे. महाराष्ट्र MIDCच्या पर्यटन विकासाला चालना देण्याकरता हरणे दापोली येथे
जी जागा आमच्या राज्यमंत्री महोदयांनी मागितली होती ती आपण उपलब्ध केली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी सौर ऊर्जेकरता आपण जागा उपलब्ध करून दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचं ज्या ठिकाणी मरीन पार्क होतो आहे त्याला आपण जागा दिली. IB मुंबई यांना कोस्टल युनिट या ठिकाणी गिमनवे या गावात टाकायचं आहे दापोलीमध्ये, त्यांना आपण जागा दिली. एवढंच नाही, कुवारबाव, बसनी, आसूद, राजवाडी, तळवदे, निरबाळे, मुरंबाड या सर्व ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे, त्याच्याकरता आपण जागा दिली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महसूल खात्याच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन करण्याचा विचार आपण करतो आहे. आता राज्यामध्ये मी आता जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीत सांगणार आहे, 1 जानेवारी 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यात जे लोक सरकारी जागेवर राहतात ते गरीब माणसं आहे, त्यांना जागा नाही आहे, त्या सर्व लोकांची यादी तयार करून त्या सर्व लोकांना स्वामित्व देण्याची योजना, जरी ते सरकारी जागेवर राहत असतील पण त्या सर्वांना आता स्वामित्व देण्याची योजना आपण तयार करतो आहे. त्याचे आपल्याला पूर्ण रेखांकन करायचं आहे, आपल्याला मोजमाप करायचं आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये आमचे सर्व तहसीलदार प्रांत ज्या ज्या भागामध्ये सरकारी जागेवर लोक राहतात त्या जागेत नियमाकुल करून त्यांना त्या ठिकाणी स्वामित्व देण्याची योजना आपण करतो आहे. एवढंच नाही तर 15/10/2024 पूर्वी 15/10/2024 पूर्वी उदयजी या जिल्ह्यामध्ये खाजगी जागेवर राहणारे लोक जे आपण रेग्युलाइज करू शकलो नाही त्या खाजगी जागेवर राहणाऱ्या 15/10/2024च्या पूर्वीच्या सर्व घरांना आता आपण कायमस्वरूपी तुकडेबंदी कायदा हटवून त्यांना आता नियमाकुल करण्याचा विचार आपण करतो आहे. एवढंच नाही, ही गोष्ट खरी आहे की आपला विभाग MIDC विभाग पुढे नेताना मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट करताना कोकणामध्ये येणेचा कायदा असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्या. पण या राज्यातलं पहिलं सरकार देशामधलं असं आहे ज्या सरकारने येणेचा कायदा रद्द केला आणि आता कुणाला येणे करण्याची गरज पडत नाही, येणे करता सरकारी दरवाजात जायची गरज पडत नाही आणि त्याचा एक मोठा फायदा या जिल्ह्याला झाला. आणि आता शेवटचं मी सांगतोय, आपल्या सरकारने ठरवलं आहे या राज्यामध्ये आता 2 महत्त्वाचे कायदे येत आहे. 2 महत्त्वाचे कायदे या राज्यात येत आहे जो डिसेंबरमध्ये आम्ही आणतो आहे. या कोकणाला मजबूत करणारा, कुठली जमीन कुणाची अनधिकृत कोणी विकू नये, कोणी या ठिकाणी गरीब माणसाच्या जमिनीवर कब्जा करू नये, याकरता आधी मोजणी केल्याशिवाय कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही. 15 दिवसात मोजणी करायची, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. या राज्यामध्ये आधी मोजणी मग नोंदणी नंतरच म्युटेशन हा कायदा आम्ही आणतो आहे. मोजणी झाल्याशिवाय मात्र आता रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण स्पॉटवर काय परिस्थिती आहे ती नोंदणीमध्ये येत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे विवाद तयार होतात. आणि दुसरं, या राज्याला स्तर्य देण्याकरता या राज्यामध्ये प्रसादजी लँड टायटलिंग कायदा आपण आणतो आहे, जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे त्या मालकाचं नाव असेल CTSवर, त्या मालकाचा फोटो असेल, जमीन मालकाचा QR कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेने दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील. आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे आणि एक मोठा निर्णय महाराष्ट्रात आम्ही करतो आहे. मी एवढंच सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका होती, लोकाभिमुख, पारदर्शी, गतिमान प्रशासन, ती भूमिका आपल्या सरकारने स्वीकारलेली आहे. आमचे देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय सुनेत्रा पवारजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने जे वचनं विधानसभेच्या निवडणुकीत दिले ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि आमचं महसूल खातं जे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्याचा विचार केलेला आहे तो विचार आम्ही पुढं करणार आहोत. पुढच्या 5 वर्षामध्ये या खात्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करणे हीच भूमिका आमची आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे नेत आहे. कोस्टल रोडपासून या रत्नागिरी जिल्ह्याला उद्याच्या काळामध्ये प्रचंड मजबूत देण्याचं काम आमचं सरकार करत आहे. आमचे उदय सामंत असतील, व्यासपीठावरचे सर्व आमदार असतील, त्यांना माझी विनंती आहे, मान्य उदय सामंतजींनी 4-5 बाबी, उदय सामंतजींनी ज्या 4 महत्त्वाच्या बाबी
ज्या शासकीय कार्यालयाचं फर्निचर असेल, शासकीय कार्यालयाचे बांधकाम असतील, या ठिकाणी ते सर्व बांधकामं पूर्ण करणे, याकरताही सुद्धा जो निधी लागेल तो निधी देईल. आणि चारही जे विषय मान्य उदयजी आपण सांगितले ते विषय मंजूर करूनच मी रत्नागिरीमधून जाईल, त्याशिवाय रत्नागिरीमधून जाणार नाही. काळजी करायची गरज नाही आहे. आणि या ठिकाणी किरण सामंतजी आपण सांगितलं देवस्थान इनाम जमिनीचा कायदा राज्य सरकार आणतं आहे. येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये देवस्थानाचे हक्क काय असेल, कुळाचे हक्क काय असेल, वहिवाटदाराचे हक्क काय असेल, देवस्थान इनाम जमिनीच्या 5.5 लाख हेक्टर जमिनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बेवारस झालेल्या आहेत, कुळ काय आहे, वहिवाट काय आहे, मंदिरं, या ठिकाणी अनेक गावठाणं असे आहेत रत्नागिरी सिंदूरमध्ये त्या देवस्थानच्या जागेवर दाखवलेल्या आहेत. गावठाणं देवस्थानच्या जागेवर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे हक्क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे एक सविस्तर कायदा किरण सामंतजी आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनात येत आहे. 15 लोकांची समिती यावर काम करत आहे. आम्ही हा कायदा पब्लिक डोमेनला टाकणार आहे, पब्लिकच्या जनतेच्या सुनावणी त्या ठिकाणी घेणार आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये या राज्यामध्ये देवस्थान इनाम जमिनी कायदा आणून या देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे, जनतेचे हक्क त्यांना मिळवून देणे, यालाही आम्ही काम करतोय. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचं काही त्या कायद्यामध्ये काही सुधारणा असतील तर किरण सामंतजी आपण सांगा, आम्ही निश्चितपणे त्या सुधारणा पूर्ण करू. मी पुन्हा एकदा उदय सामंतजी आपलं मनापासून आभार मानतो. या जिल्ह्याच्या विकासाकरता महसूल खातं, उद्योग खातं मिळून आणि या राज्याचे सर्वच खाते मिळून एक प्रचंड मजबूती आपण देऊ. ज्या अपेक्षा उदय सामंतजी यांनी आपल्या शेखर निकमजींनी काल मला एक निवेदन दिलं. उदयजी आपण मला या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्या, किरणजी आपण काही सांगितल्या, प्रसाद लाडजींनी एक मोठी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली की रत्नागिरी जिल्ह्याला या ठिकाणी मजबूत करण्याकरता आपली भूमिका महत्त्वाची आहे, ती आम्ही पूर्ण करू. विक्रांत पाटील हे राज्याचे समन्वयक आहेत, पण या ठिकाणी मला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि आपल्या CO जिल्हा परिषद या ठिकाणी रत्नागिरी आणि संपूर्ण प्रशासकीय टीमचं सर्व विभागाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारला आपण सर्व पुढे नेत आहे. आपण असंच काम पुढे चालू राहू द्या. महाराष्ट्र सरकार हे मजबूतीनं आपल्या सर्वांच्या पाठीशी राहील, एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.